भंडाऱ्यात 672 ठिकाणी बाप्पाची स्थापना। जिल्ह्यातील 319 गावांमध्ये एक गाव एक गणपती। गणेशोत्सवानिमित्त पोलिसांची चोख सुरक्षा व्यवस्था। कोपरखेर्डेतील श्री बॉईज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात जगन्नाथ रूपातील गणेश मूर्ती। गेल्या 20 वर्षांपासून मंडळ वेगवेगळ्या रूपातील गणपती मूर्ती साकारत आहे। मुंबईत अंधेरीत गणपती बाप्पा समोर आकर्षक सजावट। बोंबले कुटुंबाकडून बाप्पासाठी आकर्षक फुलांची आरस। गणेशोत्सवाचा आज दुसरा दिवस। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ। मुंबई पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा समोर सामूहिक अथर्व शीर्ष पठण सुरू। ऋषी पंचमी निमित्त 35,000 महिलांचं एकत्रित सामूहिक अथर्व शीर्ष पठण। खासदार सुनेत्रा पवार उपस्थित। मुंबईतील अंधेरीत रौंधळ कुटुंबाने साकारला घरच्या बाप्पाला विठ्ठल मंदिराचा देखावा। वारीची आठवण करून देणारा देखाव्याची गणपती बाप्पा समोर आकर्षक सजावट। सिंधुदुर्गात हडकर कुटुंबाकडून अंगणात गणपती बाप्पाचं पूजन। डोंगराचा भाग खचल्यानं कुटुंबाचं मोठं नुकसान। घर उभारण्यासाठी आर्थिक मदतीची प्रशासनाकडे मागणी। कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह। श्रीवर्धनमध्ये गणपती बाप्पा समोर आकर्षक सजावट। धबधब्यामध्ये गणपती बाप्पाचा देखावा। चंद्रपुरात 384 ठिकाणी एक गाव एक गणपती। जिल्ह्यात गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचं स्वरूप। ग्रामस्थ एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरा करतात गणेशोत्सव। कोल्हापुरातील राजारामपुरीत गणेश आगमन मिरवणुकीचा थाट। मिरवणूक मार्ग विद्युत रोषणाई। मिरवणुकीचे ड्रोन दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी। हिंगोलीच्या आजे गावात विद्यार्थ्यांनी केली पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना। पर्यावरणपूरक मातीचा गणपती बनवून निसर्गाचे हानी न करता संस्कृती जोपासण्याचा संदेश। 1.5 दिवसाच्या गणपतीचं आज विसर्जन होणार। राज ठाकरे, सचिन अहिर आणि सुनील प्रभू यांच्या घरातील 1.5 दिवसाच्या बाप्पाचं आज विसर्जन होणार। कोल्हापुरात पंचगंगा नदी घाटावर 1.5 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन। दुपारी 2:30 नंतर मोठ्या थाटामाटात बाप्पाचा विसर्जन सोहळा संपन्न होणार। छत्रपती संभाजीनगरात गणेशोत्सवानिमित्त अनोखा उपक्रम। एक गणपती एक झाड एक मंडळ 50 झाडं उपक्रम राबवण्यात आला। सांगलीच्या तासगावात 1.5 दिवसाच्या बाप्पांना जल्लोषपूर्ण वातावरणात निरोप देण्याची गेल्या 245 वर्षांची परंपरा। ढोल ताशांच्या गजरात रथोत्सव सोहळ्यानं बाप्पाला निरोप। केंद्रीय गृहमंत्री दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत येणार। अमित शहा 29 आणि 30 तारखेला मुंबईच्या दौऱ्यावर। अमित शहा इतर मंडळांना भेट देणार। जालन्यात आमदार बबनराव लोणीकरांच्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना। सर्वांना निरोगी सुखी राहू दे, बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, लोणीकरांची बाप्पाला प्रार्थना। जालन्यात भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी लाडक्या बाप्पाचं आगमन। बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करून मनोभावे पूजा करण्यात आली। सर्वांना निरोगी जीवन आणि बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, दानवेंचं बाप्पाकडे साकडं। आनंदराव अडसूळ आणि आमदार अभिजित अडसूळ यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन। सर्व कुटुंबानं मिळून केली बाप्पाची आरती। केंद्रीय मंत्री कमलेश पासवान यांची आमदार सुनील प्रभू यांच्या निवासस्थानी भेट। सुनील प्रभूंच्या निवासस्थानी गणपतीचं घेतलं दर्शन। अभिनेत्री श्वेता महाडिकच्या घरी समुद्राच्या देखाव्याची बाप्पाला सजावट। 2 महिन्यात त्यांनी हा देखावा तयार केला। रायगडमध्ये गणपती बाप्पाला घराचा देखाव्याची सजावट। बोर्लीमधील भुवड कुटुंबाने साकारल्या गणपतीला घराचा देखावा। अहिल्यानगरमध्ये विशाल गणपतीची प्राणप्रतिष्ठा। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते पूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। कोल्हापुरात रवींद्र सुतार यांच्या निवासस्थानी गणपती विराजमान। कुटुंबियांकडून मोठ्या उत्साहात गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। राज ठाकरे यांच्या घरी दरवर्षी 1.5 दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान।
मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंच्या बाप्पाचं घेतलं दर्शन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी बाप्पाला पर्यावरणपूरक सजावट. वेगवेगळ्या पाना फुलांनी सजवलेल्या मंडपात बाप्पा विराजमान. यवतमाळच्या राजाची जल्लोषात मिरवणूक. 62व्या वर्षाच्या निमित्तानं गणेशाची भव्य शोभायात्रेचं आयोजन. अजित पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्यात केली गणरायाची प्रतिष्ठापना. आमदार मिलिंद नार्वेकरांच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा. मिलिंद नार्वेकर यांनी पारंपरिक वेशभूषेत पूजा केली. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा. सहकुटुंब लाडक्या बाप्पांच्या आगमनाची विधिवत पूजा करत आगमन. यावेळी खासदार जाधव यांनी गणेश भक्तांना शुभेच्छा देखील दिल्या. खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या घरी गणरायाचं आगमन. भागवत कराड यांनी राज्यातील जनतेच्या सुख समृद्धी आणि आरोग्यासाठी बाप्पाचरणी प्रार्थना केली. ठाण्यातील साईनाथ नगरच्या राजाला 50 वर्ष पूर्ण. यावर्षी मंडळाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन. अभिनेत्री अभिद्या भावेच्या घरी गणपती विराजमान. पवनपुत्र हनुमानाचा देखावा उभारण्यात आला. ठाकरे महाराष्ट्राचे शिल्पकार. ठाकरे राज्याचा आणि देशाचा ब्रँड. संजय राऊतांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधणं महत्त्वाचं. फडणवीसांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्या. संजय राऊतांची मागणी. कबुतरांसाठी आंदोलनाला परवानगी, मग मराठ्यांनाही अधिकार. मुंबईत येण्यापासून मराठी माणसाला थांबवू नये. संजय राऊतांचं मत व्यक्त. गेले 10 वर्ष जातीत भेदभाव करण्याचं काम. असं चित्र राज्यात कधीही नव्हतं. संजय राऊतांचा आरोप. डीजेची भिंत भेदण्यासाठी कठोर कारवाई आणि शालेय जीवनापासून प्रबोधनाची गरज. डीजे मुक्ती देगा देवा अशी प्रार्थना केली तरच गणेशोत्सवाची शान वाढेल. सामनातून सुज्ञ नागरिकांना आवाहन. आंतरराष्ट्रीय व्यापार दबावाखाली राबवला जाऊ नये. त्यामागे स्वेच्छा आणि स्वहिताचा विचार असावा. हेच खरे स्वदेशीपण. सरसंघचालक मोहन भागवत यांचा आत्मनिर्भरतेचा नारा. आंदोलनाला 1 दिवसाची परवानगी म्हणजे चेष्टा. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाची परवानगी द्यावी. मनोज जरांगेंची मागणी. कोणत्याही परिस्थितीत मालमत्तेचं नुकसान होणार नाही, तसंच अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेऊ. मनोज जरांगे पाटील यांचं पोलिसांना हमीपत्र. पैठणमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महादेव मंदिरात महाअभिषेक. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला यश यावं अशी प्रार्थना. अमरावतीत दर्यापूर तालुक्यातील 74 गावांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार. केंद्र सरकारच्या विड्स या योजनेतून उभारणी होणार आहे. नैसर्गिक आपत्तींची पूर्व माहिती मिळणार. मनमाडहून शेकडो मराठा बांधव मुंबईला जाणार. जनशताब्दी एक्सप्रेसनं आज होणार रवाना. जरांगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी होणार. मनोज जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलनासाठी 1 दिवसाची परवानगी. अटी शर्तींसह जरांगेंना पोलिसांकडून परवानगी. आंदोलनात फक्त 5 वाहनं घेऊन जाता येणार आहेत. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्यात आज महत्त्वाची चर्चा. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना होणार. मनोज जरांगेंच्या आंदोलकांचा काल जुन्नरमध्ये मुक्काम. मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बैठकीचं आयोजन. महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई वाहतूक नियमांमध्ये बदल. मुख्य मार्गांवर जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी.
इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस. जरांगे पाटलांच्या मोर्चाला भाजपचं बॅनरमधून प्रत्युत्तर. सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेणार. मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर. आंदोलनासाठी मनोज जरांगे ठाव. अटी शर्तींसह आंदोलनाला परवानगी. वाशिममध्ये हवामान बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. नागरिक ताप, सर्दी, खोकल्यासारख्या आजारांना हैराण. वाशिममध्ये पोहा गावातील स्नेह संवर्धन मित्र मंडळातील युवकांचा खड्डेमुक्तीचा निर्धार. युवकांनी स्वखर्चातून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. गावकऱ्यांचा मोठा दिलासा. पैठणमध्ये मनोज जरांगेंसोबत असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगची व्यवस्था. नांदेड येथील बांधवांकडून आंदोलकांसाठी व्यवस्था. आंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासादरम्यान मोफत सेवा. गणेशोत्सवात मद्य विक्री बंदीच्या आदेशाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती. मद्य विक्रीची दुकानं गणेशोत्सवात गौरी आगमन आणि विसर्जन तसेच गणेश विसर्जन सोहळ्याला बंद राहणार. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. आंदोलनामुळे इतरांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या. चर्चेतून विषय सुटतात. आंदोलनाची गरज नाही. जरांगेंच्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंवर टीका. मनोज जरांगे यांची मागणी बेकायदेशीर. राजकीय पुनर्वसनासाठी जरांगेंचं षडयंत्र. लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल. गणेशोत्सवानंतर आंदोलन करता आलं असतं. गणेशोत्सवाला गालबोट लागू नये याची काळजी घ्या. जरांगेंच्या आंदोलनावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन. पैठणमध्ये मराठा बांधवांसाठी 50,000 पाण्याच्या बॉटल्सचं वाटप. मनोज जरांगेंच्या मोर्चासाठी निघालेल्या मराठा बांधवांसाठी व्यापारी महासंघाकडून जोरदार तयारी. बारामतीच्या डोर्लेवाडीतील मुलं जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत असल्याची माहिती. लवकरच होणार डोर्लेवाडीच्या शाळेचं बांधकाम. शाळेची प्रशस्त इमारत बांधण्याचं आश्वासन. बीडमधील महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा. लक्ष्मण हाके समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप. माझ्या लेकरांचा बाप मारला तेव्हा हाके कुठे होते? ज्ञानेश्वरी मुंडेंचा लक्ष्मण हाकेंना सवाल. डोंबिवलीतील माणकोली उड्डाणपूल 4 दिवस वाहतुकीसाठी बंद. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग वापरण्याचं वाहतूक पोलिसांचं आवाहन. सिंधुदुर्गात रात्रीपासून मुसळधार पाऊस. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. अमरावतीच्या मोर्शीतील अप्पर वर्धा धरणात 91% जलसाठा. पुढील 24 तासात दरवाजे उघडण्याची शक्यता. 4 जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांना अलर्ट. नाशिकचं गंगापूर धरण 98% भरले. जिल्ह्यातील 12 धरणं 100% भरले. धरण पाणलोट क्षेत्रात 8 दिवसांपासून पाऊस. राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय. धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे उघडले. धरणातून 8,640 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे. चीन आणि पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार. अनेक भागात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी. चीनमध्ये सुमारे 1,84 कोटींचं नुकसान तर पाकिस्तानमध्ये पावसामुळे 300 नागरिकांचा मृत्यू. तेलंगणाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा तर काही राज्यांमध्ये जोर वाढण्याचा इशारा. उमरखेडमध्ये जोरदार पावसाची हजेरी. गणेश भक्तांनी काढली गुडघ्याभर पाण्यातून मिरवणूक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.